मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत की गणपती बाप्पांसाठी डोक्याचा मुकुट कसा शिवायचा मी ते सांगणार आहे। तर कापडी मुकुट आपल्याला शिवायचा आहे। रुंदी घ्यायची आहे 9 इंच, लक्षात ठेवा रुंदी 9 इंच आणि उंची घ्यायची आहे 6 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला मुकुटाचा आकार कट करून घ्यायचा आहे। वरती जे 9 इंच आहे त्याचा मध्य करायचं 4.5 आणि अशा पद्धतीने मुकुटचा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं आपण काय करतो, छापडीचा वगैरे मुकुट तयार करतो। मग ते मुकुट लावल्यामुळे काय होतं, मूर्तीचा रंग वगैरे जाण्याची शक्यता असते। त्यामुळे कापडी मुकुट कसा बनवायचा ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं आहे। तर अशा पद्धतीने मंदिराचा कळस कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी कॅच पेनच्या साहाय्याने आकार देऊन घेतलेला आहे। रुंदी घेतलेली आहे 9 इंच। साधारणतः तुम्ही काय करा, आपल्या डोक्याचं म्हणजे कपाळाचं माप घ्यायचं आहे आणि तेवढ्याच मापाने आपल्याला शिवायचं आहे, कारण प्रत्येकाच्या कपाळाचं माप हे सेमच असतं। त्यामुळे मी माझ्या कपाळाचं माप घेतलं, डोक्याचं माप घेतलं आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं रुंदी 9 इंच आणि उंची 5 इंच। तर अशा पद्धतीने कळसाला जसा आकार देतो तसा आपल्याला मुकुटाला आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पूर्णपणे पेपर कटिंग आधी करून घ्यायचं आहे। डायरेक्ट कापडावर कटिंग करू नका, त्यामुळे तुमचं चुकण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने पेपर कटिंग केलं। आता आपल्याला घ्यायचं आहे गुलाबी कापड। गुलाबी कापड मी कटिंग केलेलं आहे आणि आपल्याकडे तांदळाचं जे पोतं असतं ते घ्यायचं आहे किंवा गव्हाचं पोतं। त्याच्यामुळे का नाही आपलं मुकुट ताट बसणार आहे गणपती बाप्पांच्या डोक्यावरती। तर अशा पद्धतीने तुम्ही तांदळाचं पोतं घ्या आणि पिंक कलरचा मी इथे कापड घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कलरचं कापड घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर मध्ये आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे की जेणेकरून ते अस्तर आणि आपलं जे आतमध्ये जे आपण तांदळाचं पोतं कट करून लावलेलं आहे ते निघू नये यासाठी आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। तर दोन्ही पण आपल्याला कटिंग करून कागदाच्या सहाय्याने घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे अस्तर पूर्णपणे जोडून घ्यायचं आहे दोन्ही पण। सुलट वगैरे आपल्याला काहीच करायचं नाही मैत्रिणींनो, स्टेप बाय स्टेप बघा। तर अशा पद्धतीने बघा, आता खालचं पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे। जो खाली भाग राहिलेला आहे तोही आपल्याला अशा पद्धतीने मुडपून घ्यायचा आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, खूप सुंदर आपलं मुकुट होणार आहे। कडेचं जे राहिलेला भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता पुढं काय करायचं ते सांगते। आता आपल्याला काय करायचं आहे, सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे। तुमच्या घरात कोणतीही लेस असू द्या, गोल्डन वगैरे, तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता। आता इथे मला अशी सिल्वर कलरची लेस खूप छान वाटली म्हणून मी ती लावणार आहे। तर अशा पद्धतीने मुकुटाचा आकार जसा दिला आहे त्या पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे। ही लेस लावताना तुम्ही जरा काळजीपूर्वक लावा, जेणेकरून जरा सुद्धा आकार चुकला ना तर मैत्रिणींनो मुकुट व्यवस्थित दिसणार नाही। त्यासाठी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मुकुटाचा आकार देऊनच तुम्ही लेस लावा। थोडा वेळ लागू द्या पण फिनिशिंग सहित येऊ द्या, की जेणेकरून आपल्याला आवडलं की समोरच्या व्यक्तीला आवडतं। त्यामुळे आपल्या गणपती बाप्पांना सुद्धा हा मुकुट खूप सुंदर दिसणार आहे। तर तुम्ही सुद्धा घरामध्ये तुमच्या कापड असेल किंवा तांदळाचं पोतं तर असतंच, तर त्या पोत्याच्या साहाय्याने तुम्ही मुकुट शिवू शकता आणि नवीन कापडाचा वापर करा। आपण देवासाठी हे वापरणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा, मी दोन पद्धतीने लेस लावलेल्या आहेत। एकदा पहिल्यांदा लावले आणि दुसऱ्यांदा असे दोन आपल्याला लेस चिटकून लावायचे आहेत। अशा पद्धतीने मी 30 इंचाचं बंद घेतलेला आहे। इकडे 15 इंच, इकडे 15 इंच आपल्या गणपती बाप्पांच्या मुकुटाला मुकुट घातल्यानंतर ते बांधता यावं यासाठी मी बंद मोठाच केलेला आहे। अशा पद्धतीने जे फुलांचं पॅच आहे ते आपल्याला तिन्ही बाजूनी लावायचं आहे आणि मशीनच्या साहाय्याने अटॅच करायचं आहे। सुई दोराने पण करू शकता, पण आता मी म्हटलं मशीनच्या साहाय्याने अटॅच करावं। अशा पद्धतीने मी अटॅच केलेला आहे। तर बघू शकता आपला मुकुट किती सुंदर छान झालेला आहे। मध्ये तुम्ही कुठलाही खडा वगैरे लावू शकता। तर मध्ये आता मी स्वस्तिकचं चिन्ह काढणार आहे। तुम्हाला जे थोडंफार डेकोरेशन करू वाटेल ते तुम्ही करू शकता, मणी वगैरे लावू शकता। पण मला आता एवढीच डिझाईन छान वाटली, कारण लई पण डिझाईन चांगली वाटत नाही म्हणून मी एवढीच केलेली आहे। तर आता मधोमध आपल्याला मध्य काढून स्वस्तिकचं चिन्ह काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी स्वस्तिकचं चिन्ह काढून घेतलेलं आहे। पिंक कलर किती सुंदर आणि छान आपल्या गणपती बाप्पांसाठी मुकुट तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हीही अशा पद्धतीने
आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी हा मुकुट नक्की तयार करा। आता इथे गणपतीची मूर्ती आपण आणलेली नाही आहे, त्यामुळे मी बरणीला गणपती मुकुट लावून दाखवणार आहे। बघू शकता बरणीला हा मुकुट किती सुंदर आणि छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांना सुद्धा हा मुकुट सुंदर दिसणार आहे, त्यांच्या मूर्तीचा रंगही जाणार नाही। अशा पद्धतीने खूप सुंदर असा मुकुट तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा आपल्या गणपती बाप्पांसाठी हा मुकुट नक्की तयार करा। तर खूप सुंदर आणि छान हे मुकुट तयार झालेलं आहे। स्टेप बाय स्टेप मी माहिती सांगितलेली आहे, कसं कटिंग करायचं, रुंदी, उंची, आकार कसा द्यायचा, आपल्या मंदिराचा कलर जसा असता तसा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, लेस लावायची आहे। खूप सुंदर आणि छान हे मुकुट होतं आणि खूप कमी वेळेत होतं, काहीच वेळ लागत नाही। घरामध्ये आपल्या थोडीफार लेस असते, कापड नवीन असेल ते घ्या, तांदळाचं पोतं कट करून घ्या, अगोदर पेपर कटिंग करा आणि सुंदर आणि गणपती बाप्पांसाठी मुकुट तुम्ही तयार करा। तर किती सुंदर आणि छान पॅच फुलांचे लावल्यामुळे किती सुंदर हे मुकुट दिसत आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा ही थोडीफार माहिती कळेल, तेही आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीने मुकुट तयार करतील आणि आपल्या गणपती बाप्पांचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसेल। त्यामुळे तुम्ही नक्की हे मुकुट तयार करा, खूप सोपी पद्धत आहे। मी सगळं काही तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे। तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।